तू एवढं ओला कुठून झाला हर्षद? तुषार मध्ये तू ना म्हैस होत चाललाय. म्हशील कसं पाणी खूप जास्त आवडतं, तसं तुला पण आवडायला लागलेलं आहे. Before the quiet and the sky. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडकर सर गाडेकर. तर आजचा ब्लॉग आहे ना सकाळच्या 6:30 वाजता चालू होते, कारण की आता मी ना आपल्या पार्किंग मध्ये आलेलो आहे. कारण की आता मला करायचं आहे वर्कआउट. मी ना आता सकाळी संध्याकाळी ना वर्कआउट करायला लागलेलो आहे. तर आता मी आलेलो आहे पार्किंग मध्ये, तर आता मी वर्कआउट करणार आहे. Tonight again, even in another lifetime, find me there, and let's do tonight again. First we keep problems are evaporating. Baby, I'm just guessing, but I've gotta. तर गाईस खूप वेळपर्यंत वर्कआउट केलेला आहे आणि माझी हालत बघा कशी झालेली आहे, एकदम घामाघूम झालेलो आहे. आणि आता आहे ना मी पाणी पिणार आहे. Guys, आज मला शाळेत जायचं, कारण की आरोग्य दिदी सोबत आहे, मला बाहेर जायचंय. आरोग्य दिदीचं एक काम होतं, त्यासाठी म्हणून आहे ना आज मी ना शाळेला सुट्टी मागणार आहे. तर गाईस आता मी आवरलं सुद्धा आहे आणि आता मी चाललोय खाली, कारण की मला आहे ना नाश्ता करायचा आहे आणि नाश्ता आज मी स्वतः बनवणार आहे. मी तर रोज सकाळी ना बनवतो दूध पितोच, तर आज आहे ना मला काही खायचं पण आहे. तर मला आहे ना घरी ब्रेड सापडलेले, तर आता मी ना ब्रेडचं आहे ना काहीतरी बनवणार आहे. आणि मी ब्रेडवर आहे ना चॉकलेट सिरप टाकून खाणार आहे. आणि इकडे ना आपलं दूध पण गरम सुद्धा होतंय. आणि मी ना आपले जे ब्रेड आहे का त्याला थोडं गरम होत देते. तर आता मी दूध सुद्धा घेतलेलं आहे, आपले ब्रेड पण झालेले आहे आणि याच्यावर मी चॉकलेट सिरप टाकलंय, तर टेस्टी दिसत आहे. आणि यात ना फक्त आता मला बॉर्नव्हिटा घ्यायचा आहे. आता आमचं सगळ्यांचं आवडलं सुद्धा आहे. आणि अरे दीदी आज कसं वाटतंय, तू कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहे? लय भारी वाटतंय. आता रेग्युलर जावं लागेल आता. अरविंद दादा तू पण त्याच कॉलेजमध्ये होता ना? आहे आता पण आहे. तर आता आलोय आम्ही गाडीजवळ आणि आज आपण आपली प्यारी एक्सेल 6 घेऊन जाणार आहे. For the quiet and तर काही रस्त्यात जाताना ना आपल्या सह्याद्री सिल्लोडचं शॉप सुद्धा भेटतं. तर आता आम्ही ना शॉपवर आलेलो. सिल्लोडच्या शॉपवर आहे ना रोहित दादा राहतो. रोहित दादा कुठे गेलता? मी झेरॉक्स काढायला. झेरॉक्स काढायला गेलता का? हे बघा, हे आपलं सिल्लोडचं शॉप आहे. आता आम्ही कॉलेजच्या ठिकाणी आलोय. कॉलेज आहे का शाळा आहे? इथं स्लाईड आहे आरोग्य दिदी खेळायला. आरोग्य दिदी जर तू रोज कॉलेजला आली नाही तर स्लाईड खेळत जा. तर काही आता आम्हाला ना भूक लागलेली आहे, म्हणून आम्ही ना एका टेकडीवर थांबलेलो आहे जेवण्यासाठी. टेकडीला पाणी आणि आम्ही त्या पाण्याजवळ चालतो ना, काढायला चालतो. त्या दिवशी पण लय घाण खेळत झालो, आज पण होणार होतो. आमच्या सोबत जो गजानन दादा आलेला आहे ना, तो म्हणे आमच्या गावाकडे ना एक देवीचं मंदिर आहे, तो म्हणून आम्ही ना तिथं आलेलो आहे. आता आम्ही ना मावशीच्या गावाकडे आलेलो आहे. मावशी चालू आहे बकऱ्या चारणं. बापरे, बकऱ्या चारणं काय आलं. तर आता आम्ही आलेलो आहे मावशीची शेती बघण्यासाठी. आणि इथं बघा ड्रॅगन फ्रूट लावलेलं आहे. हे हिरवच अजून लाल झाल्यावर भारी लागतं. काठी घुसल बघा कसंही लावलेलं आहे. हे बघा याला एवढंच ड्रॅगन फ्रूट आलेले आहे. लिंब तोडायचे बाबा मम्मीला. आता इकडे वावरात आहे ना तुषार सुद्धा लावलेले आहे, तर ते इतके भारी फिरताना लगे अंगावर पाणी यायचं आहे. बघा लय भारी यार ते तुषार, आय लाईक इट. आणि हे बघा हे सावरकांड्यामधून आम्हाला रस्ता आहे. किती भारी कंपाऊंड येते त्या शेतीचं. आणि तू एवढं ओला कुठून झाला हर्षद? तुषार मध्ये. रोज काय ओलं होतोय? काल पण ओला झाला, परवा ओला होतो आणि दिसलं तिथं उड्या मारायला लागतोय. हळूहळू तू ना म्हैस होत चाललाय. म्हशील कसं पाणी खूप जास्त आवडतं, तसं तुला पण आवडायला लागलेलं आहे. मला आंघोळ करायला द्या. म्हशीला पण आवडतं. गाईज खरंच यार गावाकडचं वातावरण लय भारी राहतं. आणि सगळे बघा समोर चालले गेलेले, बघा किती दूर आहे. आता मला त्यांच्यापर्यंत चालत जायचंय. गाईज बघा ही मांजर कशी इथं लोळू लागली आपल्या स्कूबी सारखी. मी घाबरलो ना त्या मांजरला. तर काही सगळं हिंडून फिरून आहे ना आम्हाला घरी येऊन खूप वेळ झाला होता. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि थोडी ना फॅमिली सोबत मस्ती सुद्धा केली. आणि आता मी आलो होतो वरती, आता मी चाललोय खाली. आणि आता मी हॉलमध्ये आलेलो आहे. अरे दीदी तिकडे आहे ना ब्लॉग एडिट करते आणि दादा पॉपकॉर्न खातोय. बघ तुझं टी शर्ट कसं भरलं.
संपले पॉपकॉर्न. मी घरी बनवले होते घरी. वा चांगले झाले असेल मग. एक नंबर. तू खाल्लं नाही एकच झालं. भारी होतं. अरे कसं वाटतंय फायनली आज तू कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय जाऊ. खूप भारी वाटतंय. आता जावं लागल पेपर द्यायला. कॉलेज जाऊंगी मैं अब. मला म्हणत होती एक्झाम आल्यावर आता तुझी एक्झाम आहे, आता अभ्यास कर, आता अभ्यास कर. आता तुझी वारी, आता तू अभ्यास कर. मग आता आपण दोघं मिळून अभ्यास करत जाऊ ना. हा तुला तर करावंच लागणार आहे आता. पण तुला नाही करावं लागणार आहे. त्या काय झालं? काय झालं? लागलं का? जास्त नाही. बाय बाय दादा, गुड नाईट. हॅव अ गुड नाईट. आणि काही जातोय झालाय आपला व्लॉग ठिकाणी एड करायचा. अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला आहे ना नक्की सबस्क्राईब करा. तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.